मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली। त्यानंतर त्यांनी समाजाला संबोधित केले। त्यावेळी त्यांनी सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे म्हणून मी सलाईन घेणं बंद केलंय। तुम्हाला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो असं आवाहन जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। त्यानंतर आता याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र डिस्टर्ब होऊ देऊ नका अशी मागणी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे, सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी सलाईन घेणंच बंद केलंय। नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे। फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे। फडणवीस यांच्यामुळे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही। त्यांनी सांगितलं तर एका मिनिटात त्यांची अंमलबजावणी होईल असं जरांगे म्हणाले आणि त्यांनी अंतर्वालीतून थेट फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली। त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल होताय। देवेंद्र फडणवीसांना बळी हवाय आणि मी बळी द्यायला तयार आहे। सलाईनमधून मला विष देण्याचा त्यांचा डाव आहे म्हणून मी सलाईन घेणं बंद केलंय असा आरोप करत माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या अशी विषारी टीका करत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आवाहन दिलंय।